नमस्कार, शंकर गायकवाड ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हा माझा चौथा व्हिडिओ आहे आणि हा आर्टिकल्स वरती व्हिडिओ बनवतोय आपण. या चौथ्या व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला आर्टिकल्स वरती 1, 2, 3 असे पार्ट मध्ये मी काय केलेले आहेत व्हिडिओ बनवलेत आणि तुम्हाला तो हा जो पार्ट जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला पार्ट 1 पाहावा लागेल, पार्ट 2 पाहावा लागेल आणि पार्ट 3 पाहावा लागेल. तर आपण पहिल्या पार्ट मध्ये काय केलेलं आहे की जे इंडेफिनिट आर्टिकल आहे त्यामध्ये इंडेफिनिट आर्टिकल कुठं आणि कसं वापरायचं त्यामध्ये ची आपण खूप सारी इन्फॉर्मेशन विथ एक्झाम्पल्स दिलेली आहे. त्यानंतर आपण अँड जे आहे ते पार्ट 2 मध्ये पूर्णपणे कव्हर केलेलं आहे आणि पार्ट 3 जो आहे तो पूर्णपणे द आर्टिकल जे आहे त्याचे नियम्स आहेत किंवा त्या संदर्भात असणारे एक्झाम्पल्स आहेत, ते सगळे एक्झाम्पल्स आपण काय केलेले आहेत त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर पार्ट 1, 2, 3 कळल्यानंतरच तुम्हाला काय करावं लागणार आहे की हा जो आज आपण जो पार्ट 4 जो आहे आर्टिकल्स वरती केलेला किंवा करतोय आपण तो त्या याच्यामध्ये तुम्हाला काही समजणार आहे की आर्टिकल्स नेमके कुठे वापरायचे नाहीयेत. आर्टिकल्स कोणत्या नाउनच्या आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर वापरले जात नाहीये या संदर्भात आपण काय करणार आहे आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. याला आपण टायटल काय दिलेलं आहे, ऑमिशन ऑफ आर्टिकल्स. म्हणजे काय तर आर्टिकल्स कुठे वापरायचे नाहीत या संदर्भामध्ये. तर चला आपण सुरुवात करूया. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आर्टिकल्स हे बहुधा मोस्ट ऑफ द टाइम कोणत्या प्रकारची प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउन जे आहे त्याचा आपण त्या संदर्भात थोडंसं नीट समजून घेऊया. चला तर पहिले इथे रूल बाय रूल जाऊया. पहिला नियम काय सांगतो आपल्याला इथं, डोंट यूज आर्टिकल्स बिफोर प्रॉपर नाउन. म्हणजे काय तर प्रॉपर नाउनचा अर्थ होतो विशेष नाम. तर विशेष नामच्या अगोदर थोडंसं कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम जे आहे ते कसं होतं ते नीट समजून घ्या. या ठिकाणी काय केलेलं आहे मी, मुंबई नावाचं या ठिकाणी एक नाउन लिहिलेलं आहे आणि त्यानंतर पुणे जे आहे ते नाउन लिहिलेलं आहे. तर ऍक्च्युली हे काय प्रॉपर नाउन आहे. तर मुंबई जे आहे ते एक पहिलं म्हणजे आपल्याला माहिती की ते एक सिटी आहे आणि पुणे ही सुद्धा एक प्रकारची सिटी आहे आणि या ठिकाणी सचिन हे जे नाव घेतलेलं आहे हे एका व्यक्तीचं नाव आहे. तर हे अगोदर काय सिटी म्हणलं तर हे सिटी हे कॉमन नाउन आहे. त्यानंतर पुणे हे एक प्रकारची सिटी हे सुद्धा एक कॉमन नाउन आहे आणि या ठिकाणी सचिन जे आहे ते प्रॉपर नाउन आहे. पण ते प्रॉपर नाउन व्हायच्या अगोदर कोणत्या तरी एखाद्या मुलाला किंवा व्यक्तीला जो पुरुष आहे त्याला दिलेलं नाव जे ते कॉमन नाउनचं आपण काय केलेलं आहे कन्वर्ट त्याला प्रॉपर नाउन मध्ये केलेलं आहे. तर या नाउनच्या अगोदर कोणत्याही प्रकारचे आर्टिकल्स वापरले जात नाहीये असा आपला पहिला नियम आहे. हा नियम पहिला प्लीज समजून घ्या. या ठिकाणी बघा मुंबई दिलेलं आहे, त्यानंतर पुणे दिलेलं आहे आणि सचिन दिलेलं आहे. तर या प्रकारे याच्या अगोदर वापरलेलं कोणते आर्टिकल हे वापरूच शकत नाही आपण. ह्या उद्देशाने या ठिकाणी काय निगेटिव्ह मार्क दिलेला आहे मी. मुंबई नाही म्हणू शकत आहे, द मुंबई नाही म्हणू शकत आहे, द पुणे नाही म्हणता येणार किंवा मुंबई पण नाही म्हणता येणार. सेम वे द सचिन किंवा असचिन अशा प्रकारे आपण त्याला बोलू शकत नाहीये, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह मार्क दिलाय. पण त्यामध्ये अजून एक असा नियम आहे की जेव्हा म्हणजे बट इफ प्रॉपर नाउन इज युज्ड ऍज अ कॉमन नाउन यूज अन आर्टिकल. मग त्यावेळी मात्र काय करायचं आपल्याला आर्टिकल वापरायचंय. म्हणजे जेव्हा प्रॉपर नाउन जे आहे ते सामान्य नाम म्हणजे सामान्य नाम म्हणून जेव्हा प्रॉपर नाउनचा उपयोग केलेला आहे त्या ठिकाणी मात्र काय केलं जातं या प्रकारच्या नाउनचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ बघूया, गायकवाड जे आहे एक प्रकारचं विशेष नाम आहे. त्यानंतर पाटील जे आहे हे एक प्रकारचे सरनेम आहेत, एक प्रकारचे आडनाव आपण म्हणतो त्याला. हे एक प्रकारचे काय म्हणता येईल आपल्याला, एक विशेष नाव आहे, विशेष नाम म्हणता येईल. पण हे विशेष नाम जेव्हा कॉमन वेनी वापरलं जातं, कॉमन वेनी म्हणजे कलेक्टिव्हली जेव्हा एखाद्या ग्रुप संदर्भात किंवा त्या नावा संदर्भात आपण चर्चा करतो त्या संदर्भात आपण त्याला स्पेसिफिक करण्यासाठी किंवा डेफिनेट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी अगोदर खूप सारे गायकवाड किंवा खूप सारे पाटील या संदर्भात आपण त्यांचा उल्लेख करण्यासाठी मात्र या ठिकाणी काय करतो, द गायकवाड्स म्हणतो किंवा या ठिकाणी द पाटील्स म्हणतो. या ठिकाणी मात्र आर्टिकल येते म्हणून या ठिकाणी पॉझिटिव्ह मार्क केलेलं आहे, या ठिकाणी पण पॉझिटिव्ह मार्क केलेलं आहे. चला तर आपण दुसरा आपण नियम समजून घेऊया. डोंट यूज आर्टिकल बिफोर मटेरियलिस्टिक नाउन. मटेरियलिस्टिक नाउन म्हणजे थोडक्यामध्ये वस्तुवाचक किंवा पदार्थवाचक असणाऱ्या नामांना आपण काय म्हणलेलं आहे, मटेरियलिस्टिक नाउन म्हणलेलं आहे. मग ते कोणकोणते ते नीट समजून घेऊया. या ठिकाणी बघा, म्हणजे सॉलिड मध्ये येतं, लिक्विड मध्ये येतं किंवा एक प्रकारचं काय मटेरियल म्हणजे पदार्थ किंवा वस्तू या संदर्भात यूज केलेलं आहे त्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. यामध्ये पहा, गोल्ड आहे, गोल्ड म्हणजे सोनं आपल्याला माहिती आहे. आयन म्हणजे एक प्रकारचं लोखंड धातू आहे आपल्याला माहिती आहे.
व्हीट म्हणजे गहू म्हणलेलं आहे, त्यानंतर मिल्क म्हणजे दूध म्हणलेलं आहे, वॉटर आहे म्हणजे पाणी, ऑइल म्हणजे तेल आहे, राईस म्हणजे तांदूळ आहे, शुगर म्हणजे साखर आहे, आणि त्यानंतर काय वूड म्हणजे एक प्रकारचं लाकूड आहे. यासारखी खूप सारे असंख्य आहेत. ही जी मटेरियलिस्टिक नाउन आहेत याच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं आर्टिकल्स यूज केलं जात नाही. याचं कारण सांगतो. याचं कारण असं आहे की हे जे आर्टिकल्स आहेत याचं कोणत्याही प्रकारे प्लुरल फॉर्म होत नाही. काय याचं कोणत्या प्रकारे प्लुरल फॉर्म होत नाही. सिंग्युलर आणि प्लुरल हे होत नाही. उदाहरणार्थ कसं गोल्डचं गोल्ड्स कधी होत नाही, आयनचं आयन्स कधी होत नाही, वीटचं आपण वीट्स कधी म्हणत नाही प्लुरल फॉर्म मध्ये, मिल्कचं मिल्क्स कधी म्हणत नाही, किंवा वॉटरचं वॉटर्स कधी म्हणत नाही. याच प्रकारे बाकीचे जे आहेत त्याला आपण कोणत्या प्रकारचा प्लुरल फॉर्म लावत नाही. म्हणजे काय तर हे सगळे जे आहेत ना हे सगळे अनकाउंटेबल फॉर्म मध्ये येतात. म्हणून या ठिकाणी काय करायचंय, त्या ठिकाणी आपल्याला आपण त्यांना पदार्थवाचक या फॉर्म मध्ये आपण त्याला घेतोय. आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, द गोल्ड इज येलो. या ठिकाणी गोल्डच्या अगोदर द वापरलेला आहे की जो की खूप चुकीचा आहे. यामुळे काय केलेलं आहे मी निगेटिव्ह मार्क केलेलं आहे. त्यानंतर मिल्क जे आहे द मिल्क म्हणजे एखादं विशिष्ट दूध कसं होऊ शकतं, एखादी गोष्ट आपण खात्रीने सांगताना दचा उपयोग करतोय, तर या ठिकाणी द मिल्क होत नाहीये, द मिल्क इज व्हाईट असं होत नाहीये. तर या ठिकाणी म्हणून आपण काय केलेलं आहे निगेटिव्ह मार्क दिलेले आहे. तर आय होप हे जे दोन नियम आहेत तुम्हाला प्रॉपरली समजलेले आहेत, कारण या ठिकाणी काय मटेरियलिस्टिक नाव नाही, या ठिकाणी काय प्रॉपर नाव नाही. आता पाहूया तिसरा नियम जो आहे, डोंट यूज बिफोर ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय तर भाववाचक नाव, ज्या ठिकाणी कोणते ना कोणते एक प्रकारचा जो क्वालिटी आहे, एक प्रकारचं या ठिकाणी बघा क्वालिटीमध्ये मग काय काय येते, जिथं भावना किंवा एखादी क्वालिटी सिग्निफाय केली जाते किंवा डिनोट केली जाते, त्या ठिकाणी गुडनेस म्हणलेलं. गुडनेस म्हणजे आपल्याला माहिती की चांगुलपणा, गुडनेस म्हणलेलं आहे. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा म्हणलेलं आहे. फॉरगिव्हनेस म्हणजे एक प्रकारचं क्षमाशीलता, म्हणजे क्षमा करण्याची जी आपली आपण एखाद्याला क्षमा करण्यासाठी जी उदारमतवादी धोरण ठेवतो त्याला आपण फॉरगिव्हनेस म्हणलेलं आहे. ऑनेस्टी म्हणजे काय तर प्रामाणिकपणा म्हणलेलं आहे. त्यानंतर विजडम, विजडम म्हणजे काय म्हणलेलं आहे शहाणपण म्हणलेलं आहे, शहाणपणा म्हणलेलं आहे. आणि ऍडवाइस म्हणजे सल्ला किंवा उपदेश या अर्थाने म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी बघा हे सगळे जे शब्द आहेत, हे सगळे जे एक प्रकारचे नाउन्स आहेत, ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स, हे काय दाखवतात एक प्रकारची क्वालिटी सिग्निफाय करतात, क्वालिटी दाखवण्याचं काम करतात. पण यामध्ये अजून एक नियम असा आहे की जेव्हा आर्टिकल जो आहे तो कधी लावू शकतो आपण, जेव्हा एखाद्या व्यक्ती संदर्भात, विशेष अशा व्यक्ती संदर्भात आपण काय करू शकतो, त्या व्यक्तीबद्दलचा उल्लेख करण्यासाठी आपण काय करू शकतो. उदाहरणार्थ इथे बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे, द काइंडनेस ऑफ द किंग म्हणजे काय तर राजाचा दयाळूपणा. राजाचा दयाळूपणा सांगण्यासाठी जो की विशेष आहे, जो की खूप खास आहे, जो एक प्रकारचा डेफिनेट वेनी त्याला आणतोय, म्हणून या ठिकाणी आपण इथं द वापरलेलं आहे. इन द सेम वे सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, द ऍडवाइस ऑफ द डॉक्टर म्हणजे जो डॉक्टरने दिलेला जो सल्ला आहे किंवा उपदेश आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे पर्टिक्युलर केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपण त्याला द ला अंडरलाईन केलेलं आहे. आणि काइंडनेसच्या अगोदर पण द वापरलेला आहे. तर या ठिकाणी मात्र आर्टिकल लिहू शकतो, पण या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आर्टिकल आपण हे शब्द वापरल्यानंतर लिहू शकत नाही. उदाहरणार्थ तुम्ही एखादं वाक्य ऐकलं असेल, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, ऑनेस्टी बद्दल एक वाक्य कायम दिलं जातं, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी म्हणलेलं आहे, हे या प्रकारे सांगितलेलं आहे. किंवा फॉरगिव्हनेस ऑलवेज लीड्स टुवर्ड पीस, वी कॅन से, जे क्षमाशीलता आहे नेहमी शांतीला जन्म देते किंवा त्या संदर्भात तिकडं मार्गावरती घेऊन जाते, याप्रमाणे. म्हणजे हे जे आहे याप्रमाणे कोणत्या प्रकारे या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरू शकत नाहीये. आता पुढचा नियम पाहूया. चौथा नियम, डोंट यूज आर्टिकल्स बिफोर स्पोर्ट्स अँड कलर्स. म्हणजे काय तर कोणत्या प्रकारचे खेळ आहेत किंवा खेळासंदर्भात असलेले किंवा त्या दृष्टीने असलेले जे गोष्टी आहेत त्या संदर्भात काही कोणत्या प्रकारे आपण त्याला आर्टिकल वापरायचं नाही. त्यानंतर काय कलर, कलर म्हणजे काय रंग म्हणलेलं आहे, तर रंग वगैरे दाखवण्यासाठी किंवा रंगाच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाहीये. आता या ठिकाणी बघा, क्रिकेट लिहिलेलं आहे, ब्ल्यू लिहिलेलं आहे, फुटबॉल लिहिलेलं आहे आणि ब्लॅक लिहिलेलं आहे. इथे तुम्हाला जर दिसत असेल तर ब्लॅक बघा. क्रिकेट म्हणलेलं आहे तिथं निगेटिव्ह मार्क दिलेलं आहे मी. ब्ल्यू म्हणलेलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्क दिलेलं आहे. फुटबॉल म्हणलेलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्क दिलेलं आहे. ब्लॅक म्हणलेलं आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्क दिलेलं आहे. म्हणजे क्रिकेट नाही होऊ शकत आहे, ब्ल्यू नाही होऊ शकत आहे, फुटबॉल नाही होऊ शकत आहे आणि ब्लॅक नाही होऊ शकत आहे. म्हणजेच काय तर स्पोर्ट रिलेटेड असणारे कोणतेही स्पोर्ट असून द्या, त्याच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाहीये. त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचे जे कलर आपण दाखवणारे जे शब्द आहेत त्या शब्दांच्या अगोदरही कोणत्या प्रकारे आर्टिकल वापरायचे नाहीत. हा या संदर्भात असलेला नियम आहे. पाचवा नियम बघूया, डोंट यूज आर्टिकल्स बिफोर हेअर.
बिकॉज इट इज अनकाउंटेबल नाऊन. तुम्हाला मी म्हणलं की अनकाउंटेबल नाऊन या ठिकाणी पण आपण पाहिलेलं आहे. ऍक्च्युअल मध्ये काय की आता हेअरचं प्लुरल फॉर्म हा हेअर्स होत नाहीये, म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो, आपण काय करणार की याच्या अगोदर पण कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरणार नाही. बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, शी हॅज द गोल्डन हेअर म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी गोल्डनच्या अगोदर द आर्टिकल वापरलेलं आहे, पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्क दिलेला आहे. याचा अर्थ काय, तर या प्रकारच्या सेंटेन्स मध्ये किंवा या प्रकारच्या याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हेअर वापरलेलं आहे त्याच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाहीये, हा याचा नियम आहे. पुढचं पाहूया, डोंट यूज आर्टिकल्स बिफोर डिझीजेस. आता डिझीज म्हणजे काय, तर आजार म्हणतो, रोग म्हणतो आपण त्याला. तर कोणत्या प्रकारचा रोग आहे त्याला सांगणारी म्हणजे रोगाला सिग्निफाय करणारी किंवा डिनोट करणारे जे शब्द आहेत किंवा नाऊन आहेत त्याच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाहीये. आता या ठिकाणी बघा कॅन्सर म्हणलेलं आहे मी, तर कॅन्सर जो आहे एक आजार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, HIV किंवा एड्स म्हणूया, हा एक प्रकारचा आजार आहे. त्यानंतर आर्थरायटिस म्हणजे सांधिवात म्हणतो आपण याला. या अगोदर आलेले जेवढे काही आर्टिकल्स दिलेले या ठिकाणी आला, या ठिकाणी द आला, या ठिकाणी एन आलेला आहे, ते कोणत्या प्रकारचे आर्टिकल्स या आजाराच्या अगोदर किंवा या डिझीजच्या अगोदर आपण वापरायचे नाहीत, या संदर्भात असलेला नियम आहे, हा प्लीज लक्षात ठेवायचा आहे. तर या ठिकाणी काय आपण निगेटिव्ह मार्क दिलेला आहे, या ठिकाणी निगेटिव्ह मार्क दिलं, या ठिकाणी निगेटिव्ह मार्क दिलं, या ठिकाणी पण निगेटिव्ह मार्क दिलेला आहे. त्या ठिकाणी आपण पुढचा नियम बघूया, हा 7th रूल आहे. डोंट यूज आर्टिकल्स टू डिनोट रिलेशन्स. म्हणजे रिलेशन्स म्हणजे काय, नातेसंबंध, जे ब्लड रिलेशन असतात ते कोणत्या प्रकारच्या रिलेशनला डिनोट करणारे दाखवणारे जे शब्द आहेत त्याच्या अगोदर काय वापरायचं नाहीये, आर्टिकल वापरायचं नाही. उदाहरणार्थ मदर आहे, फादर आहे, सिस्टर आहे आणि ब्रदर आहे. म्हणजे इथं आई, वडील, बहीण, भाऊ या संदर्भात द मदर बिलकुल म्हणायचं नाहीये किंवा अ मदर बिलकुल म्हणायचं नाहीये, द फादर पण बोलायचं नाहीये किंवा अ फादर पण बोलायचं नाहीये, अ सिस्टर किंवा द सिस्टर नाहीये, द ब्रदर किंवा अ ब्रदर नाहीये. या ठिकाणी कोणतंच आर्टिकल लागत नाहीये, डिरेक्टली मदर, फादर, ब्रदर, सिस्टर असा डायरेक्टली यूज करून आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. 8वा जो नियम येतो बघा, डोंट यूज आर्टिकल्स बिफोर दीज वर्ड्स लाईक मॅन, वुमन, गॉड, हेल, हेवन एटसेट्रा. आता या ठिकाणी आलेले जे शब्द आहेत म्हणजे मॅन, वुमन आहे, गॉड आहे, त्यानंतर हेल आहे, हेवन आहे. आता म्हणजे ईश्वर झालं, स्वर्ग, नरक किंवा स्त्री आणि पुरुष या अर्थाने. पण या ठिकाणी याचा जो नियम आहे तो प्रॉपरली नीट समजून घ्या. हे जे आहे कलेक्टिव्ह वेने आलेला शब्द आहे. या ठिकाणी स्त्री पुरुष या अर्थाने असं डिरेक्टली बोललेलं नाहीये, पण माणूस या अर्थाने बोललेलं आहे. उदाहरणार्थ काय, तर मॅन इज मॉर्टल बट गॉड इज इमॉर्टल. म्हणजे काय की माणूस हा मरते. म्हणजे या अगोदरच्या दुसऱ्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जो मी आर्टिकल वरती पार्ट 2 मध्ये बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पाहिलं की त्यामध्ये पण मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की ज्यामध्ये माणूस जो आहे तो माणूस या अर्थाने घेतला, ना की पुरुष या अर्थाने घेतलेला आहे. मॅन इज मॉर्टल म्हणजे मॅनच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरलेलं नाहीये. इन द सेम वे या ठिकाणी बघा गॉडच्या अगोदर पण कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरलं, म्हणजे काय की मॅन इज मॉर्टल म्हणजे माणूस हा मरते, म्हणजे तो मरणारच एक दिवस. पण अमर कोण आहे, हु इज इमॉर्टल हिअर, तर गॉड इज इमॉर्टल हिअर. म्हणजे काय, गॉड जो आहे, ईश्वर जो आहे तो कसा आहे, एक प्रकारचा अमर आहे. या प्रकारे बघा याचा अर्थ असा होतो, याच्या अगोदर कोणत्या प्रकारचा आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं नाही. पण याला सुद्धा एक काय, एक नोट आहे, ती नीट नोट आपण समजून घेऊया. इथं या प्रकारे इफ वी आर टॉकिंग अबाउट एनी पर्टिक्युलर मॅन ऑर वुमन देन वी यूज आर्टिकल. म्हणजे जेव्हा आपण यामध्येच एखाद्या विशिष्ट अशा पुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल आपण त्यांना नोटिफाय करून किंवा आपण त्यांना पर्टिक्युलर करून एक जर आपण त्यांच्याबद्दलचा जर उल्लेख करत असेल किंवा त्यांच्याबद्दल जर आपण बोलत असेल त्यावेळी मात्र आपल्याला काय करायचंय, आर्टिकल वापरावंच लागणार आहे ना, आर्टिकल वापरायचा आहे. तो कसा आणि नीट समजून घेऊया. आता इथे या ठिकाणी बघा की मॅनच्या अगोदर अ वापरलेलं आहे आणि या ठिकाणी मात्र मॅनच्या अगोदर द वापरलेलं आहे. आता हेच आपण जे कन्क्लुजन बेसवरती शिकतोय की आर्टिकल अ कुठं वापरायचा, ॲन कुठं वापरायचा आणि द कुठं वापरायचा, तर हे मी पूर्णपणे एक डिटेलमध्ये प्रत्येक पार्टमध्ये हे मी डिटेलमध्ये बनवलेलं आहे. पण तरी सुद्धा आता तुम्ही या ठिकाणी हा जो शेवटचा पॉईंट आहे हा नीट पॉईंट तुम्ही समजून घ्या. देर इज अ मॅन ऍट द डोअर. म्हणजे तिथं कोणतरी एक व्यक्ती आहे, कोणतरी एक माणूस आहे, कुठं, दरवाजाच्या ठिकाणी.
मग दरवाजाच्या तिथं तिथं कोणतरी एक आहे, कोणतरी एक आहे म्हणजे एनीवन या अर्थाने वापरलेलं आहे, म्हणजे कोणतरी एक या अर्थाने वापरलेलं, म्हणून या ठिकाणी अ मॅन म्हणजे तो माणूस कोण आहे आपल्याला माहित नाहीये, तो माणूस कोण आहे, आपण जस्ट एक अजम्पशन करतोय त्या ठिकाणी की तिथं कोणतरी आहे म्हणून, पण एक कोणतरी पुरुष आहे किंवा एक व्यक्ती आहे या अर्थाने म्हणलेलं या ठिकाणी देर इज अ मॅन ऍट द डोर. पण इथं सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, द मॅन हु इज स्टँडिंग ऍट द डोर इज माय अंकल. पण या ठिकाणी ही जी व्यक्ती आहे जी दरवाजाच्या तिथं उभी आहे ती मात्र कोण आहे की माय अंकल आहे, म्हणजे माझा चुलता या अर्थाने वापरलेला आहे. तर त्या चुलता म्हणणाऱ्या व्यक्तीला मी चांगला ओळखतो, त्या व्यक्तीबद्दल मी बोलतोय, म्हणजे एकदम खूप डेफिनेटली मला ती माहिती आहे व्यक्ती कोण आहे, आणि हेच कारण या ठिकाणी इथं वापरताना अ मॅन वापरलेलं आहे, पण इथं वापरताना काय वापरलेलं आहे, द मॅन म्हणलेलं आहे. द मॅन म्हणजे काय, तोच व्यक्ती जो दरवाजाच्या ठिकाणी उभा आहे किंवा तिथं उभा आहे तो माझा कोण आहे, चुलता आहे या अर्थाने याचं वापरलंय. तर या ठिकाणी काय, हा नियम फक्त यालाच लागू होतो या ठिकाणी. मॅन जो आहे तो मॅन, वुमन, गॉड, हेल, हेवन या प्रकारे हे सगळं आहे. तर ऑलमोस्ट या सर्व ठिकाणी आर्टिकल्स यूज केलेले नाहीयेत किंवा यूज केले जात नाहीयेत. अतिशय सोपे आणि सिम्प्लिफाईड केलेले हे जे रूल्स आहेत की ज्यामध्ये फार फार तर लक्षात ठेवण्यासारखं काही प्रॉपर नाव नाही, मटेरियलिस्टिक नाव नाही, ऍबस्ट्रॅक्ट नाव नाही, ते जे आहे त्या ठिकाणी जे सोपं सोपं एक डिझीज आहे किंवा रिलेशन्स म्हणा या संदर्भात म्हणा किंवा स्पोर्ट्स आणि कलर, हे काही सिलेक्टेड असे रूल्स आहेत जे रूल्स आपल्याला सांगतात की या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरू शकत नाहीये. तर ऑलमोस्ट मी पार्ट 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये, पार्ट 3 मध्ये अगदी जेवढं शक्य होईल तेवढं सिम्प्लिफाईड करून जास्तीत जास्त एक्झाम्पल्स आणि रूल्स एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल. तर हा जो चौथा पार्ट आहे, हा पार्ट मी यासाठी बनवलेला आहे. आता पुढचे आपण यानंतर आता पाहणार आहे की मी तुम्हाला काय करणार आहे की अ अँड द हे जे आहेत, हे जे आर्टिकल्स आहेत म्हणजे जे डेफिनेट आहे आणि इनडेफिनेट आहे या रिलेटेड विचारणारे जे क्वेश्चन्स आहेत किंवा आतापर्यंत जी मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतायत किंवा अकॅडमीमध्ये जी ICSE बोर्डमध्ये, CBSE बोर्डमध्ये किंवा स्टेट इंग्लिश मिडियमला आहे किंवा सेमी इंग्लिश मिडियमला आहे किंवा इव्हन मराठी मिडियमच्या मुलांना आहे, जे स्कॉलरशिपसाठी आहेत, IBPS साठी, असे सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये विचारणारे खूप वेगळ्या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत जे आर्टिकल्स वरती विचारलेले आहेत, असे सिलेक्टेड मी काही 10 क्वेश्चन्स तुमच्या समोर घेणार आहे. आणि त्या प्रश्नांना आपण नेमकं कसं म्हणजे सोडवता आलं पाहिजे, आपण कसं सोडवलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी नियमांचा प्रत्येक वेळी आधार न घेता सोप्या पद्धतीने अगदी एक इलिमिनेशन मेथड असती त्या ठिकाणी जे एक्झाम मध्ये युटिलाइज केली जाते, त्याचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त चांगलं कसं इफेक्टिव्ह आपण आर्टिकल समजून घेणार आहे, यासाठी आपण पुढचे 10 एक्झाम्पल्स पाहणार आहोत. तर इथं आपल्या समोर काय केलेलं आहे, एक एक्झाम्पल्स दिलेले आहेत मी. चला तर आपण हे एक्झाम्पल समजून घेऊया. तर हे एक्झाम्पल जे आहेत ते मी जाणीवपूर्वक काय केलेलं आहे की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये असणारे जे क्वेश्चन्स आहेत त्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेतलेत. यामध्ये काय आहे की जे नॉन गॅझेटेड एक्झाम्स आहेत, ज्यामध्ये PSI, STI, ASO या प्रकारचे जे कॅन्डिडेट्स किंवा या प्रकारचे जे ऍस्पिरंट्स आहेत, या प्रकारच्या विद्यार्थ्यांना एक इंग्लिश लँग्वेज चा जो पेपर असतो मेन एक्झामसाठी, तो हा जवळजवळ 100 मार्काचा असतो. आणि या एक्झाम्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती काय आहे की आपण इथून पुढे जे घेणारे जे चॅप्टर्स आहेत हे मोठ्या प्रमाणावरती कव्हर केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण काय करूया, हे समजून घेऊया. तर हे समजून घेत असताना या ठिकाणी मी टोटल 15 एक्झाम्पल्स दिलेले आहेत किंवा घेतलेले आहेत. हे जाणीवपूर्वक त्या एक्झाम मध्ये येणारे हे जे क्वेश्चन्स मी काय केलेले आहेत, घेतलेले आहेत, जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत याप्रमाणे ते घेतलेले आहेत. बघा आता या ठिकाणी काय करणार आहे मी की आन्सर जे आहे ते नेमकं तेच उत्तर काय, यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो तर आपली पहिली जी प्रायोरिटी ही राहणार आहे की हाऊ टू फाइंड आउट अन आन्सर. ते जे उत्तर आहे ते कसं शोधायचं. तर आपल्याला माहिती की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एक बेस्ट स्ट्रॅटेजी किंवा बेस्ट मेथड आहे ती म्हणजे इलिमिनेशनची मेथड. एखादं जे ऑप्शन आहे ते इलिमिनेट कसं करायचं आणि जास्तीत जास्त काय करायचं, ऍक्युरेट आन्सर कसं जायचं, याची एक पद्धत असती. तर आपल्याला बऱ्यापैकी खूप जणांना तुम्हाला फॅमिलियर असेल की या प्रकारची जी मेथड आहे, या मेथडमध्ये काय केलं जातं की पहिलं तर म्हणजे काय,
तर एखादं जे रॉंग आन्सर आहे ते फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त रॉंग आन्सर तुम्ही फाइंड आउट करसाल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही काय करता, पॉझिटिव्ह आन्सरकडे किंवा अॅक्युरेट आन्सरकडे तुम्ही जाता. तर चला तर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी असणारे जे एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पलला समजून घेण्यासाठी याच गोष्टीमध्ये काय करूया, आपण आर्टिकलचं नेचर पण समजून घेऊया की वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स म्हणजे आतापर्यंत पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 मध्ये केलेले ते एक्झाम्पल्स कसे महत्वाचे. हा जो पार्ट 4 चा जो विषय या ठिकाणी दिलेले एक्झाम्पल्स आहेत. चल तर मग सुरुवात करूया. पहिले एक्झाम्पल काय बघा, या ठिकाणी समुद्रगुप्ता वॉज डॅश ग्रेट वॉरियर. आता या प्रकारचं जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मध्ये काय आर्टिकल्सला बघा तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला राईट जे ऑप्शन आहे तो निवडायचा आणि त्याप्रमाणे काय करायचंय, आन्सर द्यायचंय. आता या ठिकाणी काय, हा जो प्रश्न आहे हा PSI लेवलचा प्रश्न आहे. 2009 साली 2009 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. आता या ठिकाणी बघा, आता इलिमिनेशनची मेथड जी आहे किंवा एखादं आन्सर जे आहे ते फाइंड आउट करताना इलिमिनेट कसं करायचं, म्हणजे काय तर इलिमिनेट करणं म्हणजे काय करणं, तर त्यामध्ये ते वगळणं किंवा एक प्रकारचं जे ऑप्शन्स आहे त्यातून एक एक ऑप्शन बाजूला काढणं की जो रिक्वायर्ड नाहीये, जो इसेन्शियल किंवा अत्यावश्यक नाहीये, सिग्निफिकंट नाहीये असा ऑप्शन बाहेर काढणं. तर यामध्ये बघा, आता समुद्रगुप्ता वॉज डॅश ग्रेट वॉरियर. आता या ठिकाणी ग्रेट नावाचा जो शब्द आहे तो एक प्रकारचा ऍडजेक्टिव्ह आपल्याला माहिती आहे आणि ऍडजेक्टिव्ह असताना तर डेफिनेटली ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल लागतं. म्हणजे या ठिकाणी पहिलं काय येतं, कोणता ऑप्शन आपण डिलीट करणार आहे तो नीट समजून घेऊया. या ठिकाणी नो आर्टिकल हे ऑप्शन असू शकत नाहीये म्हणून हे आपण काय केलं, बाजूला काढलं. त्यानंतर दुसरा बघूया की त्या ठिकाणी बघा द, अँड, अ आणि नो आर्टिकल, चौथा तो आपण ऑप्शन बाजूला काढला. त्यानंतर काय आहे की अँड जे आहे तुम्हाला माहिती आहे की आपण नियमामध्ये पाहिलेलं आहे की AEIOU हे असताना काय करतो आपण, अँड वापरतो. म्हणजे त्या प्रकारचं जे असणारं जे वोवेल साऊंड आहे तो वोवेल साऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो का ग्रेट मध्ये, तर बिलकुल नाहीये. त्यामुळं हा अँडचा ऑप्शन सुद्धा ऑटोमॅटिक निघून जाणार आहे. आता या ठिकाणी राहतो ऑप्शन काय, तर द आणि ए, म्हणजे द आणि ए हे दोनच ऑप्शन राहतात. तर मग यामध्ये काय की याच्यामध्ये अजून एक नियम तुम्ही पाहिला होता की ग्रेटेस्ट असतं या ठिकाणी, म्हणजे ग्रेटला जो EST लागतो, ग्रेटेस्ट जो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वर्कआउट करतो त्या ठिकाणी जर असता ग्रेटेस्ट वॉरियर जर असतं या ठिकाणी तर डेफिनेटली द हे आर्टिकल लागलं असतं. तर या ठिकाणी ग्रेटेस्ट नाहीये तर फक्त ग्रेट आहे म्हणून या ठिकाणी द सुद्धा आर्टिकल या ठिकाणी लागणार नाहीये. मग खरं उत्तर काय आपल्याला याचं, तर उत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी काय, समुद्रगुप्ता वॉज अ ग्रेट वॉरियर हे उत्तर त्याचं ऑटोमॅटिक येणार आहे. तर याचप्रमाणे आपण काय करणार आहे, प्रत्येक एक स्ट्रॅटेजी किंवा मेथड याप्रमाणे आपण समजून घेणार आहे. जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करण्याचा मी इथं प्रयत्न करतोय की जेणेकरून तुम्हाला याचा एक्झाम मध्ये, आणि हे जे आहे हे फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या मुलांसाठी तर हे फायद्याचा व्हिडिओ आहे, यात दुमतच नाहीये. पण जी मुलं स्कॉलरशिपची तयारी करणार आहेत, जी मुलं IBPS ची एक्झामची, बँकिंग सेक्टरची जी एक्झाम आहे त्यासाठी तयारी करणारी मुलं आहेत, काही मुलं SSC स्टाफ सिलेक्शनची तयारी करणारी मुलं त्यांसाठी पण अत्यावश्यक आहे. त्यानंतर जी मुलं CBSE झालं, ICSE झालं किंवा स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियम, सेमी इंग्लिश मिडियम, या सगळ्या मुलांसाठी जे बेसिक स्ट्रक्चर आहे आर्टिकलचं ऍज अ ग्रामर म्हणून, तर ते आपल्याला काय अत्यावश्यक आहे. चला तर आपण दुसरा बघूया. हा जो प्रश्न आहे, आय थँक हिम फॉर डॅश प्रेझेंट ही गेव मी. आता या ठिकाणी बघा या प्रकारचं जे सेंटेन्स आहे हे PSI 2010च्या एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे, PSI 2010 च्या एक्झाम मध्ये. आता या ठिकाणी पण बघा सेम वेने आपल्याला काय करायचंय, इलिमिनेशनची मेथड काय करायची, यूज करायची. शक्यतो काय करायचं, नियमांचा आधार थोडा कमी घ्यायचा आहे. पण असं नाहीये की एखादं एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला नियम बिलकुलच माहित नाहीत किंवा काहीच माहित नाही अशी गोष्ट मात्र होऊन द्यायची नाहीये. आपल्याला नियम तर माहिती पाहिजे, पण त्यासोबत जास्तीत जास्त ऍक्युरेट आन्सर आणण्यासाठी किंवा चांगला स्कोर घेण्यासाठी या प्रकारची मेथड आपल्याला अत्यावश्यक आहे. आता या ठिकाणी काय, तर प्रेझेंट हे जे आहे म्हणजे काय, तर प्रेझेंटच्या अगोदर आपल्याला काय करायचं, आर्टिकल वापरायचं आहे. प्रेझेंट जे आहे तर या ठिकाणी बघा, तर नो आर्टिकल म्हणजे एक एक आपण काय करूया, इलिमिनेट करूया की जे इथं म्हणजे अननेसेसरी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला बघा. आता प्रेझेंट आहे म्हणजे काहीतरी आर्टिकल तर नक्कीच लागणार आहे, म्हणजे हा चौथा ऑप्शन काय होणार आहे, डिलीट होऊन जाणार आहे, राईट. आणि या ठिकाणी बघा की अँड जो आहे तो परत काय होणार आहे, डिलीट होणार आहे. कारण काय, तर AEIOU या ठिकाणी आहे का, तो तर परत त्याचं नाहीये त्या ठिकाणी. मग हे ऑप्शन जे आहे ते डिलीट राहतं. काय तर आणि द हे ऑप्शन राहतं.
तर मी तुम्हाला परत एकदा पुन्हा मी तुम्हाला तो नियम रिमाइंड करून देतो की ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला खात्रीने आपल्याला डेफिनेट वेने एखादी गोष्ट चांगली माहित असती आणि शक्यतो या प्रकारचं जे आहे ते भूतकाळामध्ये घडलेलं असतं, जे भूतकाळामध्ये घडतं ते आपल्याला डेफिनेट ऍक्युरेटली चांगल्या पद्धतीने खात्रीने आपल्याला माहित असतं. त्याचा अर्थ बघा की आय थँक हिम फॉर म्हणजे काय, तर मी त्याचे आभार व्यक्त केले. कशासाठी? जे त्यांनी गिफ्ट मला दिले. याचा अर्थ काय की मला ते गिफ्ट माहिती आहे आणि ते गिफ्ट जर माहित असेल मला तर डेफिनेटली ते गिफ्ट काय होतं आपल्याला फॅमिलीवर होतं. म्हणून या ठिकाणी उत्तर जे येतं ते द येतं. म्हणजे काय, आय थँक हिम फॉर द गिफ्ट ही गेव मी. याप्रमाणे याचं उत्तर झालं. तर हे बघा आपण दुसरं एक्झाम्पल पण प्रॉपरली काय केलेलं आहे, सोडून घेतलेलं आहे. आता पाहूया तिसरं. आता तिसऱ्यामध्ये काय, डॅश मुंबई इज अ बिग सिटी हे एक्झाम्पल आहे जे किंवा हे हा प्रकारचा क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन्स PSI 2010 मध्ये विचारला गेला होता. या ठिकाणी काय, तर या ठिकाणी बघा मुंबई जे आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती की मुंबई झालं, पुणे झालं, कोलकाता किंवा दिल्ली या प्रकारचे जे एक सिटीज आहेत. आता आपण याच्यामध्ये आर्टिकल्स मध्ये हा नियम पाहिला होता की जे एखादं विशेष नाम आहे, विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन आहे, त्या प्रॉपर नाउनच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावलं जात नाहीये. काय म्हणलं मी, विशेष नाउन जे आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावलं जात नाहीये. आणि विशेष नावाच्या अगोदर जर आर्टिकल लावलं जात नसेल तर या ठिकाणी उत्तर काय येणार याचं, नो आर्टिकल. यासाठी हा तुम्हाला नियम माहिती असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी ॲन आर्टिकल येणार नाहीये, काही संबंध नाहीये, अ आर्टिकल पण येणार नाही आणि द मुंबई पण म्हणता येणार नाही आपल्याला. बघूया आता पुढचं. चौथं एक्झाम्पल जे आहे, द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. हे STI सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर मध्ये असणारी जी एक प्रकारची जी एक्झाम आहे नॉन गॅझेटेडची 2010 मध्ये हा सेम प्रश्न विचारला या ठिकाणी. पण या ठिकाणी बघा काय केलेलं आहे की द गोल्ड इज अ प्रेशियस मेटल, द गोल्डच्या खाली काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेली आहे. बघा प्रश्न नीट समजून घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग कॅन रिप्लेस द अंडरलाईन पार्ट इन द अबोव सेंटेन्स टू करेक्ट द सेंटेन्स. म्हणजे काय, एखादं हे जे वाक्य आहे हे वाक्य करेक्ट करण्यासाठी अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्याला रिप्लेस कोणत्या शब्दाने खालीलपैकी करणार आहे, तेव्हा ते वाक्य काय होणार आहे, बरोबर येणार आहे. मग आता आपण पाहूया कोणतं असं आहे. यामध्ये बघा अ गोल्ड आहे, अँड गोल्ड आहे, गोल्ड आहे फक्त आणि द गोल्डन आहे. आता या ठिकाणी काय करायचंय, सेम वेने आपल्याला काय करायची, ती इलिमिनेशनची मेथड काय करायची, यूज करायची. आता बघा या ठिकाणी अंडरलाईन कशाला केली, द गोल्ड केलेली. म्हणजे गोल्ड ज्या ठिकाणी आहे इथं चौथा ऑप्शन काय, द गोल्डन आहे. ते गोल्डन ऑप्शन असण्याचा काही संबंधच येत नाही या ठिकाणी, बरोबर आहे. त्या ठिकाणी बघा आता हे गोल्ड जे आहे एक प्रकारचं काय, तर मटेरियलिस्टिक नाऊन येते. मटेरियलिस्टिक नाऊन म्हणजे काय, तर ते एक प्रकारचं काय दाखवतं, पदार्थवाचक किंवा वस्तुवाचक असणारं ते दाखवतं. आणि आपल्याला जसं माहिती आहे की यामध्ये काय की पदार्थवाचक किंवा वस्तुवाचक असणाऱ्या आर्टिकलच्या अगोदर नाऊनच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल लागलं जात नाहीये किंवा वापरता येत नाहीये किंवा आपण वापरू शकत नाहीये. मग या प्रकारे काय होतंय, अँड गोल्ड जे आहे किंवा अ गोल्ड जे आहे हे दोन्ही सुद्धा काय होणार आहे, इलिमिनेट होणार आहे. आणि उत्तर याचं जे असणार आहे ते तिसरं म्हणजे काय असणार आहे, तर गोल्ड या अर्थाने असणार आहे. म्हणजे बघा पहिल्याच्या मध्ये काय या ठिकाणी अ आलेला आहे, दुसऱ्याच्या मध्ये द आलेला आहे, तिसऱ्याच्या मध्ये नो आर्टिकल आलंय, चौथ्याच्या मध्ये गोल्ड. म्हणजे काय, द गोल्ड हे असं न येता गोल्ड इज अ प्रिशियस मेटल याप्रमाणे याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. आय होप आतापर्यंत तुम्हाला जे असलेले जे रूल्स आहेत किंवा इझी मेथड आहेत ही जास्तीत जास्त काय करणार आहे, आपण सिम्प्लिफाय करणार आहे. तुम्हाला समजत चाललेलं आहे अशी मी अपेक्षा करतो. आपण पुढे जाऊया. आता बघा आता पाचवं जे आहे, ही हॅज डॅश पोझिशन विथ गुड पे. या प्रकारचं जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल्स किंवा क्वेश्चन जो आहे तो PSI 2011 मध्ये विचारलेला आहे. या ठिकाणी मी 2010 केलं, 2011 केलं, STI 2011 केलंय, STI 2011 केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा ही हॅज डॅश पोझिशन विथ गुड पे म्हणलेलं आहे या ठिकाणी. आता पोझिशन म्हणलेलं आहे तर डेफिनेटली काहीतरी या ठिकाणी आर्टिकल येणार आहे. मग काहीतरी आर्टिकल येणार आहे तर या ठिकाणी काय, नो आर्टिकल आपण काय करायचं, ऑप्शन जो आहे तो डिलीट करायचा किंवा इलिमिनेट करायचा आहे. त्याचबरोबर काय करायचंय, या ठिकाणी ए पोझिशन जे आहे त्याचं जे ओवेल साऊंड आहे ते AEIOU याला काही धरून नाही की अनुसरून नाही म्हणून पण आपण काय केलेलं आहे, अँड हा ऑप्शन डिलीट करतोय. आता या ठिकाणी काय, तर या ठिकाणी त्याची जी पोझिशन आहे
ती पोझिशन काय केलेली डेफिनेट वेने सांगितलेलीच नाहीये. या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, ही हॅज डॅश पोझिशन विथ गुड पे, म्हणजे त्याची जी पोझिशन आहे त्याप्रमाणे त्याला काय चांगला पगार आहे. पण कोणती पोझिशन आहे ती काय डिफाईन झालेलीच नाहीये. म्हणून या ठिकाणी कोणती तरी एक पोझिशन आहे याप्रमाणे इथं वापरायचं काम करायचंय, इथं द वापरला जाणार नाहीये. म्हणजे काय, ही हॅज अ पोझिशन विथ गुड पे याप्रमाणे म्हणलेलं आहे. आय होप हा सुद्धा नियम तुम्हाला प्रॉपरली समजलाय. जसं तुम्हाला माहिती आहे की अचा अर्थ काय होतोय, अँडचा अर्थ काय होतोय, हे सगळे व्हिडिओज खूप डिटेल्स मध्ये मी बनवलेले आहेत. खूप डिटेल्स मध्ये यांचे अर्थ काय होतात याचा हे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला काय पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 मध्ये तुम्हाला मी घेतलेलं आहे. आर्टिकल कुठं वापरायचे, आर्टिकल कुठं वापरायचे नाही या संदर्भात सुद्धा. आता पाहूया आपण पुढचा नियम, तो म्हणजे 6वा काय बघा, आय मेट डॅश युरोपियन इन द मार्केट. आता या ठिकाणी बघा सेंटेन्स काय 2011 मधलं STI एक्झाम मधलं. या ठिकाणी काय तर युरोपियन शब्द वापरलेला आहे. आता म्हणजे काय तर या ठिकाणी याची जी सुरुवात आहे ही वोवेलच्या लेटरनी झालेली आहे. या ठिकाणी बघा ई वापरलेला आहे, AEIOU, तर ईनी सुरुवात झालेली आहे. पण ईनी जरी सुरुवात झालेली असली तरी आपला नियम काय सांगतो, थोडं नीट आठवा. आपला नियम हा सांगतो की आपण लेटरनी जरी सुरुवात झालेली असली तरी आपला नियम असा आहे की वोवेल साऊंडनी त्याची सुरुवात झाली पाहिजे. आणि वोवेल साऊंडनी त्याची सुरुवात बिलकुल होत नाही. म्हणजे युरोपियनची सुरुवात याप्रमाणे युनी होतीये आणि यू हा कॉन्सनंट आहे ना की वोवेल आहे. म्हणून या ठिकाणी अँड जे आहे हे डिलीट होत आहे. नन जो आहे हा पण डिलीट होतोय, कारण या ठिकाणी कोणतं तरी आर्टिकल आपल्याला वापरावं लागणार आहे किंवा लागणार आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, मग या ठिकाणी द युरोपियन म्हणू शकत नाही आपण, कारण काय हे स्पेसिफाय होण्यासारखं नाही. म्हणून आय मेट अ युरोपियन इन द मार्केट. या ठिकाणी जे उत्तर आहे ते याप्रमाणे येत आहे. आता पाहूया 7वा, हिज सिस्टर इज डॅश MA इन इंग्लिश. हा प्रश्न जो आहे, दिस क्वेश्चन इज फ्रॉम STI इन 2011. 2011 मधला हा STIचा जो एक प्रकारचा यामध्ये विचारलेला प्रश्न एक्झाम मध्ये. आणि या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे की त्याची बहीण जी आहे ती MA इंग्लिश लिटरेचर मध्ये झालेली आहे असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला एक नियम, जेव्हा आपण आर्टिकल्स शिकत होतो किंवा सेकंड जो दुसरा पार्ट आहे त्या दुसऱ्या पार्ट मध्ये मी काय केलेलं आहे की अँड जे आर्टिकल आहे त्याचे नियम दिलेले आहेत की अँड आर्टिकल कुठं वापरायचं, काय वापरायचं, कसं वापरायचं. त्याच्यामध्ये एक मी नियम दिलेला आहे की MSL या शॉर्ट फॉर्मनी होणारे जे एक प्रकारचं त्यांनी होणारे जे शब्द आहेत त्या रिलेटेड असणार आहे. त्याची सुरुवात जी आहे ती यम नाही म्हणत, यनी नाही म्हणता येणार, तर एमनी म्हणतात, एमनी म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी असणारं जे प्रोनाउन्सिएशन आहे ते साऊंड जे प्रोनाउन्सिएशन ते एमनी होत आहे. आणि हे डेफिनेटली काय आहे या ठिकाणी एन हे आर्टिकल या ठिकाणी लागणार आहे, ना की नन हा संबंधच नाही. या ठिकाणी द सुद्धा लागणार नाहीये आणि ए सुद्धा लागणार नाही. म्हणजे काय, हिज सिस्टर इज काय एन MA इन इंग्लिश, हे जे उत्तर याचं याप्रमाणे राहणार आहे. 8वा जो क्वेश्चन आहे तो नीट समजून घेऊया या ठिकाणी. आता मिसेस पाटील हॅज डॅश फीवर. हा सुद्धा क्वेश्चन जो आहे ते STI एक्झाम मध्ये विचारलेला गेला आहे 2011 मध्ये. या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे की फिवर हे एक प्रकारचा आजार आहे. आणि आपण जो चौथा पार्ट पाहिला या अगोदरच्या थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं की या ठिकाणी आर्टिकल्स काय केले जातात, ज्या ठिकाणी आजार असतो, डिझीज असतो किंवा कोणत्या प्रकारचा एक प्रकारचा रोग आहे, आजार आहे, या अगोदर कोणत्या प्रकारचा आर्टिकल वापरले जात नाही. तर या प्रकारचं आर्टिकल वापरलं जात नाही. म्हणून या ठिकाणी काय ऑप्शन मध्ये काय एन आहे, नो आर्टिकल आहे, द आहे. म्हणून या ठिकाणी काय तर नो आर्टिकल येणार आहे, द हे येणार नाहीये, सुद्धा येणार नाही, यांचा काही संबंध सुद्धा नाहीये. याप्रमाणे पुढचं बघूया. आता या ठिकाणी 9वा जो नियम आहे, माय डॉटर इज डॅश एक्सपर्ट इन फ्लॅटरिंग मी. आता या ठिकाणी काय की प्रकारचं उदाहरण जे दिलेलं आहे ते प्रॉपरली समजून घ्या. हे जे एक्झाम्पल आहे कोणत्या एक्झाम मध्ये विचारलेलं गेलं नाही, जाणीवपूर्वक मी या प्रकारचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर या ठिकाणी असणारे ऑप्शन्स नीट समजून घ्या. आता बघा एक्सपर्टच्या अगोदर काय करायचंय, तर डॅश दिलेलं आहे, मग आर्टिकल आपल्याला इथे वापरायचंय. आता या ठिकाणी काय ऑप्शन काय, द ए एन आहे आणि नन आहे. आता काहीतरी या ठिकाणी आर्टिकल वापरायचंय, तर नन हे उत्तर येणारच नाही. म्हणजे नन आपल्याला काय करायचंय, इलिमिनेट केलेलं आपण या ठिकाणी. आता बघा
आणि या ठिकाणी असणारा जो शब्द आहे म्हणजे वोवेल्सने आपल्याला पाहायचंय, शक्यतो आपण काय करायचं यामध्ये दोनच गोष्टी पाहिजे, एक तर अ मध्ये येते का किंवा ॲन मध्ये येते का, दोघांमध्ये येत नसेल तर द मध्ये येते का, आणि द मध्ये येत असताना पण याच्यामध्ये काय बघायचं की ऑमिशन ऑफ द आर्टिकल्स ही कुठंतरी अप्लाय होते का हे पाहून आपल्याला काय करायचंय डिसिजन घ्यायचंय. आता या ठिकाणी बघा एक्सपर्ट जो आहे, एक्सपर्ट शब्द काय दाखवतो एक्सपर्ट. एक्सपर्ट जे आहे ते काय AEIOU यामध्ये दिलेले जे नियम आहे अ उ वगैरे हे सगळे यामध्ये काय येतं, जे मुळाक्षर मराठी मुळाक्षर यामध्ये असणारे जे वोवेल साऊंड आहे त्यामध्ये नक्कीच येते. म्हणून या ठिकाणी काय, या ठिकाणी ना अ येणार आहे ना द येणार आहे, या ठिकाणी उत्तर जे आहे ते काय ॲन. माय डॉटर इज अन एक्सपर्ट इन फ्लॅटरिंग मी, हे याचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. आय होप तुम्हाला हे नियम खूप चांगले कळलेले आहेत किंवा हे एक्झाम्पल जे आहेत किंवा क्वेश्चन जे आहेत हे एक्सप्लेनेशन मी खूप डिटेलमध्ये केलेलं आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट, म्हणजे जेवढं सोपं आहे, जेवढं साधेच पद्धतीने समजून येईल या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण इकडे पुढचं पाहूया. या ठिकाणी बघा 10वं एक्झाम्पल काय, द डॉग इज ऑफ डॅश इंग्लिश अँड डॅश फ्रेंच बर्थ म्हणलेलं आहे. आता या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत हे हळूहळू काय झालेले आहे, त्याची लेवल जी आहे याची हार्ड झालेली आहे. बघा जसं जसं काय झालेलं आहे, जसं जसं इयर पास झालेलं आहे तसं आर्टिकल्स विचारण्याची जी पद्धत आहे एक्झाम मध्ये याच्यामध्ये काय म्हणून आपण एक कमिशनच्या माध्यमातून ती कशी झाली, त्याची लेवल हार्ड झालेली. पहिले खूप साधे साधे क्वेश्चन्स विचारलेले, पण नंतर नंतर काय केलेलं एक डिटेलमध्ये नियम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बघा आता काय की द डॉग इज ऑफ डॅश इंग्लिश अँड डॅश फ्रेंच बर्थ. आता या ठिकाणी बघा इंग्लिशच्या अगोदर काय करायचंय, एक प्रकारचं आर्टिकल वापरायचंय, त्यानंतर फ्रेंचच्या अगोदर काय करायचंय आर्टिकल वापरायचं. खाली ऑप्शन्स बघा, द हा ऑप्शन आहे, द नो आर्टिकल हा ऑप्शन आहे, आणि अ आणि द हे एक प्रकारचं ऑप्शन्स आहेत. आता या ठिकाणी इंग्लिश आणि फ्रेंच ही या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये भाषा नाहीये. या ठिकाणी बघा इंग्लिश ही भाषे संदर्भात नाही बोललेलं, पण इंग्लिश आणि फ्रेंच जे आहे ते फ्रेंच एका क्लास बद्दल बोललेलं आहे. मग या ठिकाणी क्लास कोणाचा आहे, तर तो कुत्र्याचा आहे, द डॉग म्हणलेलं आहे. म्हणजे तो कुत्रा जो आहे त्या कुत्र्याला आपण काय केलेलं आहे, एक प्रकारचं म्हणजे इंग्रजी कुत्रा किंवा फ्रेंच कुत्रा या बर्थनी आपण त्याला काय केलेलं आहे, डिनोट केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी याचं जे उत्तर राहणार आहे ते म्हणजे काय, तर याच्यामध्ये असणार द इंग्लिश अँड द फ्रेंच असं म्हणलेलं आहे, जे स्पेसिफाय होतंय आणि त्याप्रमाणे ते काय डिफायनाइट होते किंवा डेफिनेट होते. याप्रमाणे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी बघा ऑप्शन जो आहे तो द आणि द हे ऑप्शन राहणार आहे. द आणि नो आर्टिकलचा ऑप्शन तर या ठिकाणी राहणारच नाहीये. काहीतरी एका ठिकाणी आपल्याला आर्टिकल वापरायचं आहे म्हणून हा ऑप्शन तर ऑटोमॅटिक डिलीट होतो. आणि या ठिकाणी काय अ इंग्लिश म्हणता येणार नाहीये, कारण हे कोणतं तरी एक इंग्लिश या अर्थाने वापरू पण शकत नाही आपण. त्याप्रमाणे काय पुढे बघा आता हा जो नियम झाला हा समजला असेल तुम्हाला. त्यानंतर बघा आता 11वं जे सेंटेन्स आहे, आय लव्ह टू प्ले डॅश फुटबॉल. आता या ठिकाणी बघा मी तुम्हाला आपल्या ह्याच याच्यामध्ये व्हिडिओमध्ये किंवा याच पार्ट 4 मध्ये मी काय केलेलं आहे, ऑमिशन ऑफ द आर्टिकल्स मध्ये काय केलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं मी कोणत्या प्रकारचं कलर असेल, जसं की ब्लॅक आहे, ब्ल्यू आहे, ऑरेंज आहे, या प्रकारचे जे कलर्स आहे त्याच्या अगोदर काय करायचं नाहीये आर्टिकल्स वापरायचं. सेम आहे स्पोर्ट जे आहे, तर उदाहरणार्थ क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, खो खो आहे, हे सांगण्याच्या अगोदर सुद्धा कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. इथे खूप साध्या पद्धतीने या प्रकारचा प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न इथं या प्रकारे तर काही कोणत्या प्रकारचा विषय विचारलेला नाहीये. त्यामुळे काय होतं इथं नो आर्टिकल म्हणून काय करायचंय मेन्शन करायचं, म्हणजे कोणत्या प्रकारचं आर्टिकल येणार नाहीये. हे बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिक काय होतात डिलीट होतात. आता बघा 12वं म्हणजे 12th जे आहे एक्झाम्पल किंवा क्वेश्चन तो काय, आय होप टू बी डॅश डॉक्टर. आता या ठिकाणी काय की हे जे क्वेश्चन आलेला 2017 मध्ये एमपीएससीने विचारलेला हा प्रश्न आहे. एमपीएससी तुम्हाला मी म्हणलं की अगोदर की एक प्रकारचं काय की एमपीएससी म्हणजे गॅझेटेड किंवा नॉन गॅझेटेड असं द्या, हे मेन साठी वापरलेला विचारलेला प्रश्न आहे हा. यात एक ठिकाणी एक्झाम्पल्स पाहूया. पहिलं काय की ऑप्शन काय तर अ आहे, दुसरं काय ॲन आहे, तिसरं द आहे आणि चौथं नन आहे. आता डॉक्टरच्या अगोदर काय करायचं आपल्याला आर्टिकल वापरायचे. मग डॉक्टर हे जे आहे कॉमन नाउन आहे एक प्रकारचं, आणि या ठिकाणी काय करायचं कोणतं ना कोणतं आर्टिकल येणार आहे, म्हणजे नन ऑप्शन तो ऑटोमॅटिक डिलीट होतो बरोबर. आता या ठिकाणी डॉक्टर जे आहे AEIOU मध्ये येतं का, डेफिनेटली उत्तर नाही त्याचं, म्हणून या ठिकाणी ॲन जे आहे ते सुद्धा डिलीट होतं. आता या ठिकाणी काय की आय होप टू बी अ डॉक्टर असं म्हणजे डॉक्टर याप्रमाणे म्हणलेलं आहे, तर फ्युचर कोर्स ऑफ ऍक्शन आहे. या ठिकाणी काय की कोणत्या प्रकारे काय डेफिनेट अशी कोणती गोष्ट नाहीये, म्हणून या ठिकाणी काय
हे द सुद्धा डिलीट होणार आहे आणि या ठिकाणी उत्तर काय येणार आहे, आय होप टू बी अ डॉक्टर असं येणार आहे. द आपण त्या ठिकाणी लावू शकत नाही. याचं उत्तर काय राहणार आहे, ए राहणार आहे. आता बघा पुढचा जो इथं या ठिकाणी जरा याचं कॉम्प्लिकेशन हळूहळू काय केलेलं आहे, वाढवलेले जेवढी याची लेवल जी आहे विचारण्याची डिफिकल्टी लेवल ही कशी आहे, लेवल त्यांची हाय झालेली आहे. आता 13वा एक्झाम्पल पाहूया या ठिकाणी की जे एक्साइज इन्स्पेक्टर या पदासाठी वापरलेले 2017 मध्ये 2017 मध्ये या ठिकाणी बघा डॅश ऍपल्स आर ग्रोन इन मेनी डिफरंट कंट्रीज अँड काय सेकंड एक्झाम्पल डॅश ऍपल्स ऑन आवर ट्री आर नॉट इट राईप. आता या ठिकाणी बघा नीट समजून घ्या की हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत हे दोन एक्झाम्पल्स मध्ये ऍपल्स जे आहे इथं पण ऍपल्स आहे इथं पण ऍपल्स आहे, हे प्लुरल फॉर्म मध्ये हे पण प्लुरल फॉर्म मध्ये, प्लुरल म्हणजे अनेकवचनी या अर्थाने वापरलेलं आहे. आता या ठिकाणी काय खूप सारे ऍपल्स आहेत आणि या ठिकाणी काय खूप सारे ऍपल्स आहेत, म्हणजे दोघांमध्ये फरक आहे याप्रमाणे आपण काय करूया ते नीट समजून घेऊया. आता बघा ऍपल्स जे आहेत या ठिकाणी वापरले गेलेले हे काय करतात, एका त्यांच्या क्लासला रिप्रेझेंट करतायत. काय करतात, क्लासला रिप्रेझेंट करतात, पण रिप्रेझेंट करत असताना ते प्लुरल फॉर्म मध्ये करतायत. आर्टिकलचा नियम काय सांगतो किंवा डेफिनेट आर्टिकलचा नियम काय, जेव्हा ते सिंग्युलर फॉर्म मध्ये पूर्ण क्लासला जर रिप्रेझेंट करत असेल तर द हे आर्टिकल वापरायचं. पण या ठिकाणी काय ते संपूर्ण क्लासला रिप्रेझेंट करतायत पण प्लुरल फॉर्म मध्ये करतात, म्हणून या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावता येणार नाहीये. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जर आर्टिकल लावता येणार नाहीये तर इथं ऑप्शन आपण फाइंड आउट करूया, ऑटोमॅटिक एलिमिनेशन मध्ये जाईल. तर या पहिल्या याच्यामध्ये आहे का, पहिल्या याच्यात तर नाहीये. बघा या पहिल्या याच्यामध्ये नो आर्टिकल्स आहे का, तर नाहीये. पण थर्ड मध्ये मात्र काय नो आर्टिकल पहिलं आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आर्टिकल वापरू शकत नाहीये. आणि दुसऱ्याच्या मध्ये काय की आर्टिकल्स वापरू शकतो. या ठिकाणी बघा या सेकंड एक्झाम्पल मध्ये जर नीट बघितलं तुम्ही तर सेकंड एक्झाम्पल मध्ये काय म्हणलेलं आहे, डॅश ऍपल्स ऑन आवर ट्री आर नॉट एट राईप. म्हणजे काय आमच्या झाडावरती असलेले जे सफरचंद आहेत आतापर्यंत काय झालेले आहेत ते पिकलेले नाहीयेत. याचा अर्थ काय आमच्या झाडावरती म्हणजे काय तर डेफिनेट आर्टिकल्स आहे, म्हणजे काय या ठिकाणी द वापरू शकतो आपण. म्हणजे काय तर या ठिकाणी काय येणार आहे नो आर्टिकल्स पहिले येणार आहे आणि सेकंड यामध्ये द आर्टिकल येणार आहे. तर यामध्ये याचं उत्तर जे राहणार आहे ते हे राहणार आहे. ऍन इथं वापरण्याचा काही संबंधच नाही म्हणून ऍन जिथं आहे ते निगेटिव्ह मार्क करून टाकले या ठिकाणी. सेकंड याला एक्झाम्पल मध्ये आर्टिकल नो आर्टिकल होऊ शकत नाही म्हणून हे सुद्धा काय केलं डिलीट करून टाकलं. आणि दोन्ही ठिकाणी द येऊ शकत नाहीये म्हणून या ठिकाणी हा पण ऑप्शन याचा ऑटोमॅटिक काय होतो इलिमिनेट होऊन जातो, ऑटोमॅटिक तो दूर निघून जातो. आय होप तुम्हाला आतापर्यंत हे सगळे जे रूल्स आहेत हे रूल्स प्रॉपरली कळलेत. आणि जर तुम्हाला नसन कळले तर तुम्ही काय करा आपले जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त एक दोन वेळा तुम्ही चांगले प्रॉपरली समजून घ्या. डिटेलमध्ये काय केलेले आहेत मी जे रूल्स आहेत त्याबद्दल मी एक्सप्लेनेशन दिलेले आहे. आता शेवटचे दोन राहिलेले त्यापैकी 14वं बघा 14 काय जो एएसओ नावाचं पद आहे ते त्याच्या मेन एक्झामला 2017 मध्ये काय केलं गेलं होतं विचारलं गेलं होतं. बघा which alternatives explains the difference in meaning between the following sentence in sequence. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे की एक दोन एक्झाम्पल्स दोन सेंटेन्स दिलेले आहेत आणि दोन सेंटेन्सला दोन वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आहेत. मग ते अर्थ खाली दिलेल्या ऑप्शन्सला मॅच होत आहेत का नाही हे आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय. बघा या ठिकाणी परत मी क्वेश्चन्स इथं रिपीट करतोय रिट्रीट करतोय. विच अल्टरनेटिव्ह एक्सप्लेन्स द डिफरन्स इन मिनिंग बिटवीन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली असलेल्या दोन वाक्यांचा जो अर्थ आहे त्यातून निघणारा आर्टिकलच्या फॉर्म मध्ये अर्थ आहे तो मात्र नीट समजून घ्यायचा. या प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन्स खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडे विचारले जातात, त्यासाठी आपल्याला वी हॅव टू प्रिपेअर फॉर दॅट वी कॅन से. बघा आता पाहूया, आता यामध्ये पाहूया एएसओ मेन 2017 ला दिलेला प्रश्न आहे. बघा प्रश्न काय बघा या ठिकाणी पहिले एक्झाम्पल काय की आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग. आता या ठिकाणी काय केलेलं आहे बघा आर्टिकल कुठे वापरलेलं आहे तर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर वापरलेलं आहे. इथं म्हणजे आर्टिकल कुठे वापरलेलं आहे ब्लॅक जे आहे त्याच्या अगोदर वापरलेलं आहे. पण इथे या ठिकाणी व्हाईट सुद्धा काय प्रकारचं ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल कोणतंच वापरलेलं नाही म्हणजे इथं वापरलेलं नाहीये. ही ट्रिकी क्वेश्चन आहे, हा प्रॉपरली समजून घे तुम्हाला कळून जाईल पुढे काय. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा आय हॅव अ ब्लॅक म्हणजे या ठिकाणी काय इथं आर्टिकल वापरलेलं आहे या अगोदर सारखं ब्लॅकच्या अगोदर. आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी दुसरं काय व्हाईटच्या अगोदर सुद्धा काय वापरलेलं आहे
आर्टिकल वापरलेलं आहे. म्हणजे पहिल्या सेंटेन्स मध्ये काय केलेलं आहे, ब्लॅकच्या अगोदर आर्टिकल वापरलेलं आहे, पण दुसऱ्या सॉरी त्याच वाक्यामध्ये व्हाईटच्या अगोदर मात्र कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरलं नाही. आता तुम्ही जर नीट पाहिला, माझा पहिला व्हिडिओ पाहिला, तर पहिल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं मी, की तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर, नीट अंडरस्टँडिंग केलं तर तुम्हाला एक समजून जाईल की अचा वापरण्याचा अर्थच काय होतो. अचा वापरण्याचा अर्थ होतो की एनी वन किंवा कोणतंही एक या अर्थाने. मी म्हणजे आणि ॲन हे वापरण्याचा अर्थ काय होतो, कोणतंही एक, म्हणजे काय की त्या ठिकाणी काहीतरी एक असतं याप्रमाणे. आता इथं बघा काय म्हणलेलं आहे की आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग. म्हणजे काय, तर माझ्याजवळ कुत्रा आहे पण तो एकच आहे. इथे काय म्हणले, अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, म्हणजे कुत्रा किती आहे, एकच आहे, एक कुत्रा आहे आणि तो कसा आहे, काळा आणि पांढरा या दोन कलरनी बनलेला आहे. बरोबर, मग इथं एकच वापरलेलं आहे. म्हणजे काय, आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट अ डॉग, हे क्लिअर झालं. आणि सेकंड एक्झाम्पल बघूया की आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग. म्हणजे काय, तर या ठिकाणी बघा, अ ब्लॅक म्हणजे एक कुत्रा आणि अ व्हाईट म्हणजे एक कुत्रा, असे टोटल मिळून किती झाले, सेकंड सेंटेन्स मध्ये दोन कुत्रे आहेत आणि या ठिकाणी काय, पहिल्या सेंटेन्स मध्ये एक कुत्रा आहे. तर या दोन्हींचा अर्थ लावणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, जोपर्यंत तुम्हाला आर्टिकल्स प्रॉपरली त्या नियमांनी समजत नाहीये किंवा एक्सप्लेनेशन समजत नाहीये. हाच एक इंग्लिशची खूप मोठी जादू आहे. हीच इंग्लिशची खूप मोठी जादू आहे की इंग्लिश काय करतं, शॉर्ट मध्ये खूप काही गोष्टी काय करतं, रिव्हील करण्याचा प्रयत्न करतं. या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला त्याशिवाय काय होणार नाहीये, सॉल्व्ह होणार नाही. आता ऑप्शन्स पाहूया, तुम्हाला ऑप्शन्स मध्ये खूप काही गोष्टी समजून येतील. आता पहिलं तर मी काय केलं, हे जे क्वेश्चन्स आहेत हे डिकोड करण्याचं काम केलेलं आहे. डिकोड करताना तुम्हाला एक कळलं की पहिल्या सेंटेन्स मध्ये काय, की एकच कुत्रा आहे जो काळ्या पांढऱ्या रंगाचा आहे, आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय, दोन कुत्रे आहेत, एक काळा आणि एक पांढरा आहे. आता पाहूया, बघा आता काय, पहिल्या सेंटेन्स मध्ये काय, वन डॉग काय दिलेलं आहे, वन डॉग, आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, टू डॉग इम्प्लाइड इन द सेंटेन्सेस. इथे कॉमा दिलेला आहे, वन डॉग कॉमा टू डॉग इम्प्लाइड इन द सेकंड सेंटेन्स. पहिल्या डॉग मध्ये एक कुत्रा आहे आणि सॉरी पहिल्या वाक्यामध्ये एक कुत्रा आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, या ठिकाणी दुसऱ्या सेंटेन्स मध्ये दोन कुत्रे याप्रमाणे काय केलेले मेन्शन केलेले. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये, सेकंड मध्ये काय केलेलं आहे, सेकंड ऑप्शन मध्ये टू डॉग्स म्हणलेले पहिल्या वाक्यामध्ये अँड वन डॉग इम्प्लाइड इन द सेंटेन्स. म्हणजे काय, सेकंड सेंटेन्स मध्ये एक कुत्रा म्हणलेला आहे. आता या ठिकाणी फर्स्ट सेंटेन्स इनकरेक्ट म्हणलेलं आहे आणि सेकंड सेंटेन्स इनकरेक्ट म्हणलेलं आहे. तर ऍक्च्युअल मध्ये काय, हा ऑप्शन सुद्धा डिलीट होतोय आणि हा ऑप्शन सुद्धा डिलीट होतोय. कारण काय, कोणते तरी वाक्य बरोबर आहेत, म्हणजे याप्रमाणे काय की दोन्ही वाक्य चुकीची नाहीत. पहिलं सेंटेन्स पण चुकीचं नाही, दुसरं सेंटेन्स पण काय नाही, चुकीचं नाही. पहिलं सेंटेन्स जे आहे ते परत एकदा समजून घेऊया. वन डॉग कॉमा टू डॉग इम्प्लाइड इन द सेंटेन्स. पहिल्या वाक्यामध्ये, या पहिल्या वाक्य आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, मग याच्यामध्ये एक कुत्रा आहे का, तर येस डेफिनेटली आहे एक कुत्रा. आणि याच्यामध्ये दुसरं सेकंड जे आहे त्याच्यामध्ये दोन डॉग आहेत का, येस दोन डॉग आहे, जसं मी अगोदर सांगितलेलं आहे. ऑप्शन काय येतो मग या ठिकाणी, हा येतो. हे ऑप्शन रॉंग आहे. म्हणजे काय, तर आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, या ठिकाणी एकच कुत्रा आहे जो काळा आणि पांढऱ्या कलरचा आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय, आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग, म्हणजे काय, माझ्याकडे दोन कुत्रे आहेत, एक पांढऱ्या रंगाचा आहे, एक काळ्या रंगाचा आहे. ठीक आहे, आय होप हे थोडंसं ट्रिकी होतं, तर हे तुम्हाला ऑलमोस्ट समजलं असं मी अपेक्षा करतो. जेवढं शक्य होईल तेवढं मी सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचं एक्झाम्पल पाहूया, 15th वाला. बघा पहिलं सेंटेन्स काय, द गर्ल्स हॅव गॉट अ युनिक ऑपॉर्च्युनिटी. हे जे सेंटेन्स आहे हे STI नावाची एक्झाम आहे, 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर मी तुम्हाला म्हणलं की प्रत्येक एक्झाम मध्ये कोणत्या ना कोणत्या याच्यावरती आर्टिकल्स वरती फिरून क्वेश्चन्स विचारले जातात, सरळ सेवेमध्ये विचारले जातात. कोणत्याही प्रकारच्या परीक्षेमध्ये हे रिक्वायर्ड आहे. आर्टिकल्स चॅप्टरला बरोबर घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल लेंदी व्हिडिओ झालेले आहेत, पण असा प्लीज विचार करू नका. तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचं मी इथं काम केलेलं आहे. बघा पहिले सेंटेन्स काय, द गर्ल्स हॅव गॉट अ युनिक ऑपॉर्च्युनिटी, हे पहिले सेंटेन्स आहे. दुसरं काय, ही स्टडीज इन द युनिव्हर्सिटी म्हणलेलं आहे. अँड थर्ड म्हणजे काय म्हणलेलं आहे, द फादर हॅज गॉन टू द ऑफिस. ह्या तीन सेंटेन्स मध्ये काय करायचंय आपल्याला, राईट काय करायचंय, एक प्रकारचं राईट आर्टिकल असलेलं आन्सर किंवा आपल्याला ऑप्शन काय करायचं आहे, निवडायचं आहे. त्याला काय म्हणलेलं आहे, पहिलं ऑप्शन बघा काय, वन ओनली, टू ओनली, थ्री ओनली
अँड ऑल ऑफ द अबोव म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी तिन्ही सुद्धा असू शकत नाही, तर आपल्याला काय करायचंय, थोडं डिटेलमध्ये या ठिकाणी असलेले जे रूल्स आहेत ते नीट समजून घ्यायचे. तर रूल्स काय काय सांगितले होते, कसे कसे होते ते नीट काय करायचं, प्रॉपरली समजून घ्या. बघा आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की आर्टिकल पहिले कुठं कुठं वापरलेत या संदर्भात समजून घेऊया. पहिल्या सेंटेन्स मध्ये आर्टिकल्स द गर्ल्सला म्हणलेले, द डेफिनेटली या ठिकाणी गर्ल्सच्या अगोदर आर्टिकल वापरलं जातं, कारण ऑलरेडी त्या स्पेसिफाय केलेल्या किंवा डिफाईन केलेल्या मुली आहेत त्या ठिकाणी, तर हे द आर्टिकल बरोबर आहे या ठिकाणी. पण ट्रिकी जे आहे ते बघा त्या ठिकाणी, तर युनिक नावाचा जो शब्द आहे, तो युनिक नावाचा शब्द याच्या अगोदर काय केलेलं आहे, हे अ नावाचं आर्टिकल वापरलेलं आहे. आता जसं इथं बघा, आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे युरोपियनचं, तर याचं प्रोनाउन्सिएशन काय नाही होतंय, तर या ठिकाणी युनी होतंय आणि या ठिकाणी पण युनी होते, भले त्या ठिकाणी जो ओवेल साऊंड आहे AEIO युनी सुरुवात होती तरी. मग या ठिकाणी काय, याचं उत्तर जे आहे ते युनिक अयुनिक हे जे आहे बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे पहिलं सेंटेन्स अकॉर्डिंग टू रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामर किंवा आर्टिकल्स इट इज करेक्ट सेंटेन्स. सेकंड पाहूया, ही स्टडीज इन द युनिव्हर्सिटी. आता बघा युनिव्हर्सिटीच्या अगोदर काय केलेलं आहे, द नावाचं आर्टिकल वापरलेलं आहे. आता द नावाचं आर्टिकल्स मध्ये काय, ऑमिशन ऑफ आर्टिकल्स मध्ये एक नियम पाहिला आपण, किंवा तो नियम जो अत्यावश्यक आहे. उदाहरणार्थ काय, की स्कूल झालं, हॉस्पिटल झालं, युनिव्हर्सिटी झालं, कॉलेज झालं, हॉस्पिटल वगैरे, क्लिनिक वगैरे, या खूप सारे जे शब्द आहेत, या शब्द ऑलरेडी डिफाईन असतात. या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या डिफाईन असलेल्या ऑब्जेक्टला किंवा त्या प्रकारच्या नाऊनच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावलं जात नाहीये, हे मात्र लक्षात ठेवा. युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा शिकण्यासाठीच जात असतो. तिथं एक जे मुख्य उद्देश आहे तो शिकण्याचाच आहे, आणि दुसरा जो उद्देश या ठिकाणी जर सांगितला असता तर डेफिनेटली तो नियम या ठिकाणी लागला असता. तो हे नियम लागलेला या ठिकाणी, म्हणजे याचा अर्थ काय, हे सेंटेन्स चुकीचं आहे. म्हणजे काय, ही स्टडीज इन द युनिव्हर्सिटी, या ठिकाणी युनिव्हर्सिटीच्या अगोदर द लावायची काहीच गरज नाहीये, अननेसेसरी आहे, इथं या ठिकाणी द लावलाय. आता द फादर हॅज गॉन टू द ऑफिस. आता बघा या ठिकाणी, आता अजून एक काय नियम आहे ऑमिशन ऑफ आर्टिकल्स मध्ये, याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, जे रिलेटिव्ह आहेत. काय म्हणलेले, रिलेटिव्ह. आता मदर आहे, फादर आहे, बरं ना, मदर, फादर, ब्रदर, सिस्टर वगैरे, हे सगळे. आता यांच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावलं जात नाही, हा नियम आहे. दिस इज द रूल. हा काय या ठिकाणी, द फादर. फादर काय या ठिकाणी एक प्रकारचं रिलेशन आहे, रिलेशन वडिलांचं, तर त्याच्या अगोदर काय वापरलेलं आहे, द हे वापरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी सुद्धा येणारं आर्टिकल हे चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी पहिलं जे उत्तर असणार आहे ओनली वन, हे जे आहे आन्सर असणार आहे. बघा, हे आतापर्यंत आपण 15 एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले. 15 एक्झाम्पल्स मध्ये आपण वेगळ्या प्रकारचे नियम पाहिले. 15 एक्झाम्पल्स मध्ये येणारे जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सगळे पाहिले. यामध्ये नवीन नियम पाहिले, जुने नियम पाहिले, किंवा अपडेटेड सगळ्या गोष्टी पाहिल्या. यामध्ये अ कुठं वापरायचा, अँड कुठं वापरायचा, द कुठं वापरायचा, आणि अशी काही परिस्थिती असती ज्या ठिकाणी ना अन वापरता येतो, ना द वापरता येतो, ना कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरता येतं. म्हणजे काय, ऑमिशन ऑफ आर्टिकल्स बघितलेले आपण. तर ऑलमोस्ट आपला जो आर्टिकलचा जो चॅप्टर आहे आतापर्यंत, पार्ट 1 पाहिला, पार्ट 2 पाहिला, पार्ट 3 पाहिला, आणि हा पार्ट 4 आहे. हा सुद्धा ऑलमोस्ट मी काय केलेला आहे, संपवलेला आहे. हे क्वेश्चन्स मी जाणीवपूर्वक दिलेले आहेत की जेणेकरून तुमची एक प्रकारची रिव्हिजन व्हावी आणि याप्रमाणे तुम्हाला एक प्रकारचं चांगलं आर्टिकल्स समजावेत या उद्देशाने. इंग्लिश कम्युनिकेशन मध्ये आर्टिकल्स हे कुठं आणि कसे वापरायचे हे सुद्धा खूप मिनिंगफुल आहे. हे तुम्हाला ह्या सेंटेन्स वरून तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपण जर प्रॉपरली आर्टिकल्स नाही वापरले तर आपलं जे कम्युनिकेशन आहे ते सुद्धा प्रॉपर होत नाहीये. हा विषय अकॅडमिकली असणाऱ्या विद्यार्थ्यांना गरजेचा आहे, नॉन अकॅडमिकली असणाऱ्या विद्यार्थ्यांना गरजेचा आहे. जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारे जे ऍस्पिरंट आहे त्यांच्यासाठी तर खूप आणि खूप अत्यावश्यक आहे, कारण त्यांना म्हणजे कोणती गोष्ट शिकण्यासाठी त्यांना नियमांची खूप गरज असती. जसं मी सांगितलं अगोदरच व्हिडिओच्या सुरुवातीला जेव्हा मी हे एक्झाम्पल्स घेत होतो त्यावेळेस सांगताना काय सांगितलं तुम्हाला की मी हे जे क्वेश्चन्स आहेत किंवा हा जो इंग्लिश सब्जेक्ट आहे हा जवळजवळ 100 मार्काला एक्झाम मध्ये विचारलेला असतो. IBPS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, स्टाफ सिलेक्शनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश इज अ मॅन्डेटरी टू लर्न, टू अंडरस्टँड अँड टू युटिलाइज दिस इंग्लिश लँग्वेज इन डे टू डे कम्युनिकेशन वी कॅन से. हे डेफिनेटली खूप अत्यावश्यक असणारा विषय. तर आय होप तुम्हाला हा विषय समजलाय, हा चॅप्टर खूप समजलाय.
तर तुम्हाला याबद्दल अजून काही जर क्वेरी असेल, डाऊट असेल, तर नक्कीच कमेंटमध्ये तुमचा रिप्लाय करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे गरजू लोक आहेत, जे ॲस्पिरंट आहेत, जे स्टुडंट्स आहेत, जे रुरल सेक्टरमधून येणारी लोक आहेत, किंवा ज्यांना खूप अत्यावश्यक आहे इंग्रजी शिकण्यापासून, तर इंग्रजी जास्तीत जास्त अँग्लिसायझेशन करण्यासाठी, त्यांच्यासाठी नक्की पाठवा. तोपर्यंत थँक्यू सो मच.